वडेट्टीवारांच्या आरोपावर फडणवीसांनी उत्तर दिले. तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्यानं काळजी करण्याची गरज नसल्याचं आश्वासन अमोल मिटकरींनी दिलं. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून तात्काळ मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतातील पिकं भुईसपाट झाली आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. या पार्श्वभूमीवर वंचितकडून ही मागणी करण्यात आली. लसणाचे दर थेट निम्म्यानं कमी झाले. नवीन लसणाचा हंगाम सुरू झालाय. मध्य प्रदेशातून लसणाची आवकही वाढली आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात 400 रुपयांनी विकला जाणारा लसूण आता थेट 200 ते 250 रुपये किलो दरानं विकला जातोय. अहमदनगर जिल्ह्यातील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. शिर्डी विमानतळाचं जवळपास 50,000 चौरस फूट अत्याधुनिक इमारतीचं काम लवकरच सुरू होणार आहे. तसंच संभाजीनगरच्या विमानतळाच्या विस्तारासाठी आणि भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. नवी मुंबई विमानतळाचं काम वेगानं सुरू आहे, तर त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याचं अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचं काम प्रगतीपथावर आहे. तर या मार्गाचा विस्तार पालघरपर्यंत करण्याचं नियोजन असल्याचं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलं. तसंच कोकणात रायगड, रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी दरम्यानच्या सागरी महामार्गावरील 3 पुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी अर्थसंकल्पादरम्यान दिली.